मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिका आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या जागी अश्विनी भिडे यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. भूषण गगरानी 31 मार्च रोजी आयुक्तपदावरून निवृत्त होत आहेत. त्याच्यानंतर अश्विनी भिडे यांना आयुक्तपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या फरीदाबाद शिक्रीमध्ये रिसॉर्टमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलाय. हरियाणाच्या फरीदाबाद शिक्रीमध्ये रिसॉर्टच्या बाथरूमच्या दरवाजावर जेंडर आयडेंटिफिकेशन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचा फोटो लावण्यात आला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाला भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. या तरुणानं लसीकरण देखील सुरू केलं, मात्र आपल्याला रेबीज झालाय असा संशय त्यांच्या मनात होता. मानसिक तणावातून तरुणानं टोकाचं पाऊल उचललं तर राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. दिल्लीत अमित शहा यांनी भारतातील पहिलं सरकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी लॉन्च केली. या टॅक्सीमुळे नागरिकांना सहज प्रवास करता येणार. तसंच कार्यक्रमादरम्यान शहांनी भारत टॅक्सी चालकांशी संवाद साधला. गुजरातमधील राजकोट शहरातील जंगलेश्वर परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राजकोट महानगरपालिकेकडून 1489 बेकायदेशीर घरं इमारती पाडण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. बाललैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. प्रयागराज पोलिसांच्या पथकानं हरदोई येथील पीडितेच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला. दरम्यान शंकराचार्य यांची चौकशी होऊन अटक होण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. निषेध मोर्चादरम्यान डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना हिंसाचारासाठी जबाबदार धरले. संघर्षानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी झाले. T20 वर्ल्ड कपमध्ये आज झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आमने-सामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघात सुपर 8चा सामना रंगणार आहे. सिकंदर रजाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेनं साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे झिम्बाब्वेची ही विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान विंडीज संघापुढे असेल.